ते दासी होय सांगोईसी तुका हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे ठाला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा गोपाळ देवा निवृत्ती उदारा गोपाळ देवा मुक्ताबाई नमो विभुवरे मुक्ताबाई नमो ओ निवृत्ती उदारा सपन देवा निवृत्ती उदारा सपन देवा नमो विभुवर भगवती गोसाबाई नमो विभुवर भगवती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सपन देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचे प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम पुरम पुंडरीकाय नातुंगृहीं समागत्य तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन राम कृष्ण हरी पांडुरंग करू प्रथम नमन राम कृष्ण हरी पांडुरंग करो प्रथम नमन राम कृष्ण हरी हे पांडुरंग करो प्रथम नमन राम कृष्ण हरी हे दुर्बल चरण संतातिया चरण संतातिया दुर्बल चरण संतातिया चरण संतातिया संत तुकाराने कथेचा विस्तार शिवाजी महाराजचे संत तुकाराने कथेचा विस्तार हर हर महादेव तुकाराने कथेचा विस्तार हर हर महादेव तुकाराने कथेचा विस्तार हर हर महादेव शिवाजी महाराजचे संभाजी महाराजचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कैलासे राणा श्वचंद्रमोणी कनिंद्र माथा मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भवा दुःख हारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया वार करी संताचा 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 वार करी
वारकरी संतांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगा श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे जन्माला येण्याचं प्रयोजन सांगत असताना पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत. विठाला घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री नागेश्वर व मारुती देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ शेखळगडे यांच्या विशेष नियोजनात चालत असणारा हा कार्यक्रम आणि महाशिवरात्रीच्या या महापर्व काळानिमित्तानं या ठिकाणी चालत असणारा या ठिकाणी हा भव्य दिव्य असा सोहळा आणि त्यातील आजची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा अतिशय सुंदर या ठिकाणी या श्री भगवान नागेश्वर मंदिर प्रांगणात या ठिकाणी करण्यात आलेलं नियोजन आणि याही वर्षी अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरणात चालणारा हा अतिशय सुंदर असा महोत्सव आणि ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना समस्त ग्रामस्थ या ठिकाणी नागेश्वर मारुती देवस्थान ट्रस्ट या सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांच्या विशेष संपर्कातून आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला फार या ठिकाणी 8-9 महिन्याआधी या ठिकाणी तारीख ही माझ्याकडे देण्यात आली. आदरणीय या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते परमस्नेही परममित्र आदरणीय अमोलदादा वाबळे यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी संपर्क साधला. दादा तुमचं कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. विठाला अतिशय सुंदर या प्रसंगी कार्यक्रमाचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. ते मुलांना थोडंसं शांत करा तिथं कोणीतरी जा लवकर. विठाला विठाला घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन या प्रसंगी झालेलं आहे. आदरणीय अमोलदादा तुमचं या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. आपण या ठिकाणी सेवा मला प्राप्त करून दिली आणि त्यांनी काय मला नाव वगैरे काही घ्यायला लावलं नाही परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त झाली. त्यांचं धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य टाळकरी वृंद विनेकरी चोपदार आदी करून सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी अतिशय या ठिकाणी सुंदर पहिली चाल ज्यांनी गायली ज्यांच्यामुळे मी तोभा इथंच नाही तर अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती संधी प्रेरणा आणि प्रोत्साहन नेहमीच मला ज्यांच्यामुळे या ठिकाणी मिळत राहतं असे माझे पारमार्थिक गुरु माझे वडील महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार संगीतरत्न संगीत विशारद हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज आत्तार बाबा या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. बाबांसाठी जोरदार टाळ्या. बाबांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे.
तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी संगीतरत्न संगीत विशारद या ठिकाणी अतिशय ज्यांच्या आवाजात फार माधुर्य आहे आणि फार गोडवा आहे माझे जिवलग मित्र अमोल महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्त परायण भोसले महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. बंडे महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. काजळी महाराज तुमचं या ठिकाणी धन्यवाद. ही सगळीच महाराज मंडळी मतकर महाराज असतील आदरणीय महाराज तुमचं सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. यांचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी हरिभक्त परायण स्वराज महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. तसेच मृदंगाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही माझ्या छोट्या बंधूप्रमाणे असणारे ताल सम्राट मृदंग सम्राट ऋषिकेश महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ऋषिकेश महाराज कदम आपल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी त्यांचीच वारकरी शिक्षण संस्था या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि दुसरी वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त परायण पांडुरंग महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्यांची या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आणि हरिभक्त परायण चंद्रकांत महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराज तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. पांडुरंग महाराज तुमचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी अंतःकरणातून हृदयातून धन्यवाद. चोपदार आहेत विनेकरी आहेत सगळीच मंडळी जगदाळे महाराज तुमचं धन्यवाद. सगळ्यांचं कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. अजून या ठिकाणी ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. तुमच्या गावामध्ये काय माझं मतदान नाही त्यामुळे मला काही कुणाची नावं माहिती नाही. अर्धा तास आधी या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं. आमच्या आदरणीय सागरदादांची या ठिकाणी भेट झाली. सामाजिक क्षेत्रात या ठिकाणी राजकीय क्षेत्रात राजकारण हे राजकारण नसून या ठिकाणी समाजकारण आहे या दृष्टीनं कार्य करणारे आमचे सागर भाऊंचा या ठिकाणी संपर्क झाला. कार्यक्रमाच्या प्रसंगी घरी जाणं झालं पण भाऊ तुम्ही मी मला सांगितलं नाही नाव घ्या म्हणून. पण या ठिकाणी काय होतं आम्ही गावात अर्धा तास आधी का जात नाही. अमोल दादा तुम्ही मला म्हणले लवकर या. आम्ही अर्धा तास गेलो की लय लोक बेजार करतात. तिकडे आमचे मामा बसले दोघं तिकडे काकडे सरकार हा त्यांना माहिती आहे मग कसं काय की नाही एवढं बेजार करते जे ते म्हणतो माझं नाव घ्या. आता साहेब मला इथं सगळ्यांचीच नाव कशी माहिती असतील लक्षात नाही का. सगळे आमच्या भोसले दादांनी संपर्क साधला. म्हणजे महाराज काय झालंय या ठिकाणी आज कीर्तनाची धावपळ कलाकारांची धावपळ कीर्तनकारांची धावपळ सगळ्यांचीच या ठिकाणी आज धावपळ असते. मला परत उद्या सकाळचं कीर्तन या ठिकाणी फार दूर आहे त्यामुळे कीर्तन झाल्या इमिजिएट निघावं लागणार. आल्यानंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं जिवलग मित्रमंडळींचं सगळ्यांचं या ठिकाणी भेट झाली. आपल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण मला ही सेवा प्राप्त करून दिली. आपल्या हृदयातून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. सर्वच या ठिकाणी मित्रमंडळ या सगळ्यांसाठी आयोजकांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. सेवेला सुरुवात विठ्ठला. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या. हरिनाम कीर्तन संतांची पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण आम्ही जन्माला येण्यामागचं प्रयोजन आहे तुझी चरण सेवा साधाव्या. भगवंता तुझी चरण सेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. या ठिकाणी महाराजांचं जे म्हणणं आहे त्यात पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा या ठिकाणी तुकोबारे करतात. जन्माला येणं हे जवळजवळ अवघड आहे तरी तुकोबाऱ्यांचा अट्टा असा आहे आम्ही जन्माला येऊ. महाराज या मृत्यू लोकात जन्माला येणे हे जवळजवळ अवघड कारण ही प्रतिज्ञा या ठिकाणी शास्त्रसंमत आहे का हे पाहावं लागेल. आजचा या ठिकाणी जो दिवस आहे महाशिवरात्र आणि या ठिकाणी फार मोठा पर्वकाळ आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस या ठिकाणी फार मोठा आहे. याचं कारण असं आहे आज अखंड महाराष्ट्रच नाही तर या ठिकाणी पूर्ण भारतभर या दिवसाचं महात्म्य या ठिकाणी फार मोठं सजनाव. याचं कारण आहे भगवान महादेवांची भक्ती या ठिकाणी आज प्रत्येकातून घडते उपास घडतो. या ठिकाणी हे सांगायचं तात्पर्य असं आहे तो भगवान परमात्मा इतका भोळा आहे की त्याची चरण सेवा साध्य करण्यासाठी तुकोबारे सांगतात आम्ही जन्माला येऊ. म्हणजे जेवढेही दैवत आहेत त्या सगळ्या दैवतात जर सगळ्यात भोळं दैवत कोण ते हे भगवान भोलेनाथ आहेत. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वासे वदताश्वनाम तयान बाधी क्रोध काम. महाराज ते दैवत इतकं भोळ आहे की पण ते भोळे म्हणजे सर्वांगणी भोळं नाही बरं का. ज्याच्या जसा भाव तसं ते दैवत आहे. लक्षात नाही का. तो शिव इतका भोळा आहे. सर्वात लवकर पावणारं दैवत म्हणजे पण शिव आहे. लक्षात नाही का. भगवान भोलेनाथ हे सर्वात लवकर पावणारं दैवत. सगळ्यात भयंकर म्हणजे खऱ्या अर्थानं तांडव माजवणारं दैवत पण भगवान भोलेनाथच आहे. म्हणजे ज्या दिवशी तिसरा डोळा उघडतील त्या दिवशी सगळं संपून जाणार आहे. याचा अर्थ असा आहे तो भोळा आहे व तो एका गोष्टी पुरता भोळा आहे. तसा भक्तांचा भाव तसा भोलेनाथ त्यांना तसा आहे. एका गावामध्ये भगवान महादेवाचा या ठिकाणी मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आणि खऱ्या अर्थानं हे शिवलिंग या ठिकाणी बसवण्याचा कार्यक्रम सुरू होता. फार सुंदर या ठिकाणी मंदिर उभं केलं आणि शिवलिंग या ठिकाणी बसवण्याचे या ठिकाणी पूजा अर्चा सगळं झालं. सर्वांनी प्रयत्न केला. अनेक महापुरुष चांगली चांगली लोक हुशार लोक या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिली. आणि या ठिकाणी एक अडचण अशी उभी राहिली. मी काय सांगतोय शिव किती भोळा आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुकोबारे सांगतात आम्ही जन्माला येऊ पण जन्माला येण्याचं प्रयोजन आहे भगवान परमात्मा तुझी चरणसेवा साध्य करण्यासाठी जन्माला येऊ. पण खऱ्या अर्थानं याच्या आधी अगोदर हे पाहावं लागत खरंच भगवान परमात्मा इतका भोळा आहे का. तुकोबारायांनी ज्या वेळेस शरण जावं त्यावेळेस पहा कधी तुकोबाराय असं नाहीये बरं का. हरी आणि हरा हा भेद नाही. दोन्हींचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टी एकच आहे. हरी आणि हरा या दोन्ही गोष्टींचा विचार जर केला संबोधन वेगळीच आहे पण खऱ्या अर्थानं तत्व मात्र एक आहे. हरीला जरी नमस्कार केला तरी तो हराला आहे आणि हराला जरी नमस्कार केला तरी तो हरीला आहे. याचा हरी हरा भेद हरी हरा भेद हरी हरा भेद हरी हरा भेद शिव आणि ही सगळीच तत्व एकच आहे. हे तत्व वेगळं नाही. मग महाराज हा एवढा अभूतपूर्व या ठिकाणी मोठा कार्यक्रम संपन्न झाला. भगवान महादेवाचं फार मोठं मंदिर उभं राहिलं आणि हे शिवलिंग बसवण्याचा कार्यक्रम मी दैवत किती भोळं आहे सांगतो. पण या ठिकाणी अनेक जणांनी प्रयत्न केला
हे शिवलिंग सरळ बसवलं की ते परत तिरकं व्हायचं. ते सरळ बसतच नव्हतं. फार प्रयत्न केला. सकाळपासून या ठिकाणी सायंकाळपर्यंत, दुपारची वेळ झाली, सायंकाळची वेळ झाली, शिवलिंग बसवलं तरी ते परत तिरकं व्हायचं. म्हणजे काहीतरी अडचण आहे. एक साधू सहज आले. त्यांनी मंदिर पाहिलं, फार सुंदर मंदिर. या ठिकाणी शिवलिंग पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, हे शिवलिंग बसेल पण हे साधारण शिवलिंग नाही. जी खरी पतिव्रता आहे तिच्या हातून हे शिवलिंग बसेल. काय सांगितलं? जी खरी पतिव्रता आहे तिच्याच हातून हे शिवलिंग बसेल. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण पतीच्या व्रता अनुसरी पतिव्रता. खऱ्या अर्थानं जी श्रेष्ठ पतिव्रता आहे, जी खरी पतिव्रता आहे तिच्या हातून हे शिवलिंग बसेल. आणि मग सगळ्यांनी प्रयत्न केला. आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी योजना, सगळ्या महिला मंडळ लाईनीने या ठिकाणी आल्या आणि मग फार मोठी लाईन लागली. प्रत्येक जण यायचा, ते म्हणजे मी खरी पतिव्रता आहे, मी खरी पतिव्रता आहे. सगळे प्रयत्न करायला लागले पण शिवलिंग मात्र कुणाच्याच हाताने बसत नाही. आता मात्र अवघड झालं. फार मोठं संकट गावावर. काय करावं? सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले आणि मग एवढी गर्दी का जमली म्हणून मेंढपाळ, एक आमची माता मेंढपाळ या ठिकाणी जात जात असताना तिची सहज नजर गेली. तिने विचारलं, काय झालं, काय एवढी गर्दी जमली? ती म्हणली, काय नाही, सकाळपासून सगळे प्रयत्न करताय, या ठिकाणी एवढा सुंदर कार्यक्रम आहे पण शिवलिंग मात्र सरळ बसत नाहीये. शिवलिंग सरळ बसत नाही म्हणजे मग अडचण काय? ते म्हणले, साधूंनी सांगितलं जी खरी पतिव्रता आहे तिच्या हातूनच शिवलिंग बसेल. म्हणजे मग म्हणले, म्हणून सगळे आम्ही लाईनीने उभे. ते म्हणले, एक मी प्रयत्न करू का? आता महिला मंडळांच्यात स्पर्धा नाही बरं का. आता ते म्हणले, आम्ही सकाळपासून इथं उभे, आता तू आमच्या शानी आली का तू सांगायला मी प्रयत्न करू का? अरे आम्हाला जमलं नाही आणि तुला कसं काय जमल? ते म्हणले, काही नाही, मी एकदा प्रयत्न करते. ते म्हणले, नाही जमणार. म्हणजे मी खरी पतिव्रता आहे, माझं पातिव्रत्य फार श्रेष्ठ आहे. म्हणले, चल आता तू प्रयत्न कर. या ठिकाणी म्हणले एक संधी देऊन तर बघावी. आणि मग ही पण आली. त्या ठिकाणी त्या मातेनं पाहिलं, ते शिवलिंग पाहिलं. या ठिकाणी भगवान महादेवाचं स्मरण केलं आणि शिवलिंग या ठिकाणी सरळ बसवलं. ते सरळ बसलं आणि तेवढ्यात परत फिरलं. नाही लक्षात आलं का? म्हणजे आता माता मौली आमच्या गप्प बसल्या असतील का? आम्ही काही सकाळपासून येडे आहेत का इथं शिवलिंग बसवतोय? ते म्हणले, नाही जमणार. म्हणले, तुझंही पातिव्रत्य श्रेष्ठ नाही. नाही म्हणले, काहीतरी चुकलंय. लक्षात नाही का? शिव किती भोळा आहे सांगतो. काहीतरी चुकलं. म्हणले, मी अजून एकदा प्रयत्न करते. आणि मग त्या मातेने परत भगवान शंकराला नमन केलं. अंतकरणातून या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी प्रार्थना केली आणि भगवान शंकराला एकच शब्द बोलली, देवा माझ्या लक्षात आल्यावर का देवा काहीतरी गोष्टी. खऱ्या अर्थानं हात जोडून नमन केलं, प्रणाम केला आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर नतमस्तक झाली आणि एकच बोलली, देवा फक्त माझं एवढंच चुकलं, सकाळी नवऱ्याला दूध वाढत असताना साई मागे घेतली आणि म्हणूनच तू नाराज आहेस ना, तेवढ्या शिवलिंग बसलं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम दयान बाधी. कैलासिता देव भोळा चक्रवर्ती, कैलासिता देव भोळा चक्रवर्ती, कैलासिता देव भोळा चक्रवर्ती, पार्वती योगी राजा, पार्वती योगी राजा, दयाती माई माझे दंडवत, दयाती माई माझे दंडवत, दयाती माई माझे दंडवत, दयाती माई माझे दंडवत. कैलासिता देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पाती योगी राजा, दयाती माई माझे दंडवत, गण आणि गीत जडवणारी. कैलासिता देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पाती योगी राजा, दयाती माई माझे दंडवत, आणि गीत जडवणारी. तुझे नाम, तुझे नाम. वाजवा टाळी म्हणून काय आहे? तो इतका भोळा आहे कैलासाचा भगवंत, तो चक्रवर्ती, की खऱ्या अर्थाने त्याचा भाव भोळा आहे. तुकोबारे सांगतात, त्याच भगवान नागेश्वराची, त्या भगवंताची चरणसेवा साध्य करण्यासाठी देवा आम्ही जन्माला येऊ. पण महाराज जन्माला येणं हे जवळजवळ अवघड. मला थोडासा आवाज द्या, मला म्हणतं रिटर्न नाही. विठ्ठल विठ्ठल जवळजवळ
शक्य आहे तरी तुकोबारे प्रतिज्ञा करतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. महाराज प्रतिज्ञा करणं ऋषिकेश महाराज गुरुजी एवढं सोपं नाही बरं का. प्रतिज्ञा ही फार अवघड आहे. फार मोठ्या मोठ्यांनी दादा इथं प्रतिज्ञा केल्या, त्यांच्या पूर्ण नाही झाल्या हे तुकोबारेंना माहिती आहे तरी तुकोबारे म्हणतात घेईन मी जन्म. लक्षात नाही का, फार मोठ्या प्रतिज्ञा केल्या. भीष्मपण केला खरा धनुधरा लक्ष्मी. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली पण त्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. एवढंच नाही ना, हरिशस्त्र हाती सांगीन 4 गोष्टी युक्तीच्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी प्रतिज्ञा केली शस्त्र हातात धरणार नाही. पण दादा पांडवांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र आई हातात घ्यावं लागलं. देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली तरी तुकोबारे म्हणतात घेईन मी जन्म. लक्षात नाही का, फार सुंदर आणि समर्पक भूमिका मांडतोय. एवढंच नाही महाराज रावणासारखे आले त्यांच्याही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या. रावण माहिती तुम्हाला सगळ्यांना? हो महिला मंडळ, रावण माहिती का? रावण म्हणजे 7 कोटी घरं ज्याची सोन्याची तो रावण, ज्याच्या 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या आणि ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं. कॅल्क्युलेटर आपला बंद पडेल त्यामुळे काय कॅल्शी करत बसू नका. आता सोन्याचे रेट गगनाला आहे त्यामुळं रावणाने प्रतिज्ञा, एवढं मोठं सोनं रावणाकडे. रावण काय साधा होता का? एवढी मोठी संपत्ती, एवढ्या मोठ्या रावणानं प्रतिज्ञा केली आणि आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गोड्या उघड्या ठेवते. आपण रावणाच्या रेंजला तरी आहे का? रावणानं प्रतिज्ञा केली आकाशाला शिडी लावील, खारा समुद्र घोड करेल, सोन्याला सुगंध आणेल. आकाशाला शिडी लावील, नाही पूर्ण झाली. सोन्याला सुगंध आणेल, नाही प्रतिज्ञा पूर्ण झाली. महाराज खारा समुद्र गोड करेल ही रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. तुकोबारेंना माहिती आहे तरी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. मग महाराज एवढ्या मोठ्या मोठ्याने, बरं लई लांब नाही सांगत, आपणही शाळेत असताना प्रतिज्ञा केल्या. सर आपल्याला प्रतिज्ञा होत्या बरं का. आता प्रतिज्ञा आहे ना? प्रतिज्ञा आहे आपल्या तरी पूर्ण झाल्या का? चंद्रकांत महाराज बघू आपण. भारत माझा, बोला बोला पोरांनो बोला, भारत माझा, मोठे बोला, भारत माझा, सारे भारतीय माझे, सारे भारतीय माझे आणि बांधा बांधावणी आमची. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि तरी बांधा बांधावणी आमची बांधणी. आपल्या तरी प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का हो? तुकोबांना माहिती आहे इथं केलेली प्रतिज्ञा पूर्ण होत नसती. मग महाराज आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, आम्हा सगळ्यांचा तुम्हाला एक प्रश्न आहे, मग तुमची प्रतिज्ञा कशी काय पूर्ण होईल? ऐका, शब्द लाखातला बोलतोय. माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे. आम्हाला महाराज माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, पण परमार्थ संबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. ज्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः देवाची चरणसेवा आहे. वाहू हा संसार तुका घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी दाता नारायण. आज सगळे मनोरथ पूर्ण करतो महाराज. आता सगळे स्टार गायक आहेत अमोलभाऊ, सगळे स्टार गायक. आज वडील बी आले आमची वेळात वेळ काढून. महाराजांचं बाबांचं वय 70 आहे पण आवाजात अजून 10 कसली. तरुण वयात लय जबरदस्त कीर्तन अजून मी कीर्तन करतात. पण या ठिकाणी माझ्या वडिलांची मिराशी का देवा. तुमच्या कोणाच्याच मनात जात धर्म पंथ आला नाही म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं. जर कोणाच्या मनात जरी आला असतं, माणूस मुसलमानाचा तरी बोलावलं नसतं. नाही लक्षात आलं का? काय झालं माहिती का महाराज अमोल गुरुजी, काही सप्त्यामध्ये मागच्या वर्षी 2 सप्त्यात तारखा कॅन्सल झाल्या. म्हणून काय झालं गड्या? ते म्हणले एक तर मी तारीख तुम्हाला देत नव्हतो जवळजवळ, तरी तुम्ही घेतली हट्ट करून. म्हणजे मोठा मोठा सांगायला लागतो कधी कधी, रोज 2 कीर्तन आहेत बाबा. आणि मग
ते म्हटले महाराज काय नाही हो, थोडंसं नाराज होऊ नका, पण जरा तळ्यात मळ्यात चालले. आमची सगळ्यांची इच्छा आहे तुमचं कीर्तन व्हावं, पण आमच्या कमिटीत एक दोन जरा आडवी ते मला सगळं होईल पण मुसलमान गावात नाही आणायचं. आता मला सांगा आम्ही गावातून पडलोय का ही दाढी अफजल खानाची? मामा काय वाटतं? आता मामा ना मी जवळचे मामा, अफजल खानाची दाढी आहे काही? ही दाढी छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्याची. लक्षात आहे का मला काय सांगायचे? सज्जन हो, एक गोष्ट सांगतो ऐका. आम्ही काय इराण पाकिस्तान अफगाणिस्तानावर नाही आलो. आमच्या 3 पिढ्या आहेत परमार्थात. आमचे आजोबा माझे वडील कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर उभा आहे आणि मला आत्मविश्वास आहे माझी 4थी पिढी याच्यातच असेल. महाराज भगवंताकडे काहीच मागू नका. जे देवाकडे परमार्थातलं मागताना नमस्कार गुरुजी ते देव देत असतो, त्याला मागायला लागत नाही. लक्ष नाही का? हे सांगायचं तात्पर्य आहे. आज तुम्ही प्रत्येकाने या महापर्व काळात या ठिकाणी आजचा उपवास केला असेल, आजचा उपवास घडला असेल, बिलवंगळ खऱ्या अर्थाने हे सगळं अर्पण झालं असेल. पण हे सगळं होत असताना या ठिकाणी भगवान नागेश्वराकडे काही मागू नका. तुझं लागली सखळ चिंता, त्याला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते तो देणार म्हणजे देणार. काहींना लवकर देईल, काहींना उशिरा देईल, पण खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याकडं आल्यानंतर इथं मागायचं नसतं. जर अहो तो देव आहे मग त्याला माहिती नाही का तुम्हाला काय पाहिजे नाही? लक्ष नाही का? मला काय सांगायचं सज्जन आहो, या सगळ्या अजून एक सोपं वाक्य बोलतो. आम्ही कोण्या जाती जन्माला आलो साहेब हे नंतर, आम्ही महाराष्ट्राच्या माती जन्माला आलो ही गोष्ट आधी. महाराष्ट्राची माती ही खऱ्या अर्थानं 18 पगड जाती 12 उलटेदार त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे. फार जबरदस्त शिवराजांनी महाराष्ट्र उभा केला. मी जाता जाता थोडस एक 15 मिनिटं महाराजांना बोलणार आहे. एक 5 मिनिटात फक्त तसं तर 10 ते 12 कीर्तन असतं तर शिवकथा सांगावी लागते, परंतु या ठिकाणी तरी 5 मिनिटं आज या ठिकाणी हा पर्व काळ आहे म्हणून या ठिकाणी जाता जाता शेवटचा काही मिनिटं 5 मिनिटं या ठिकाणी आजच्या दिवसाची या ठिकाणी ही महापर्व काळाची कथा या ठिकाणी तुमच्या समोर सांगणारच आहे. परंतु थोडं शंभूराजे आणि शिवराजे या दोन्ही गोष्टींना या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न असेल. हे सांगायचं तात्पर्य असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय लई मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या, त्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली आणि मग तुमची प्रतिज्ञा कशी काय पूर्ण होईल? महाराज म्हणतात माझी प्रतिज्ञा आहे, घेईन मी जन्म यासाठी देवा दुसऱ्याचा बांध भडकावाय. असं म्हणले का? तुझी चरण सेवा साधावया. देवा जर माझी प्रतिज्ञा तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी असेल तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. आता आम्ही नाही जबाबदारी घेणार. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणजे तुकोबाराय संतांना आम्ही जन्माला येऊ. अजून एक मोठं वाक्य बोलू का? तसं पाहिलं गेलं ना भाऊ तर तुकोबाराय इथं येतच नव्हते, हेच पहिली गोष्ट महत्वाची. मग घेईल मी जन्म. तुकोबाराय या मृत्यू लोकात येत नव्हते. ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला विठोबा अरे कुठं जावं लागेल? तुका तुला मृत्यू लोकात जावं लागेल. तुका म्हणला विठोबा सगळं जमल तर मृत्यू लोकात जाणार नाही. येतो जातो देवाच्या सांगात, येतो जातो देवाच्या सांगात, एकदम बरोबर प्रमाण बरं का? येतो जातो आम्ही देवाच्या सांगात आणि तुका म्हणे गात देव नाम. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. म्हणजे सागर भाऊ
नीट लक्ष देऊन ऐका. तुकोबारे येतच नव्हते, ते विठोबाने सांगितलं तुला जावं लागल. तुका म्हणतो विठोबा, अरे बळ जात नाही मृत्यू लोकात बघ का. अरे ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना, तिथली लोक लय वांगाळे. वांगाळ कळलं का तुम्हाला? आता वांगाळ इकडं नाही कळावं म्हणजे असं होईल का तरी. वांगाळ म्हणजे आपल्याकडला शब्द आहे. वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागला की भाऊ त्याला आपली माणसं मागं वाटतात, त्याला वांगाळ म्हणतात. आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलं नाही. तुकोबारे सांगतात विठोबा, आम्ही जन्माला जाऊ अनेक वेगवेगळे प्रयोजन ज्या ज्या वेळेस आले ना, खऱ्या अर्थानं तुका म्हणे माझा धाडी दे निरोपा. कधी कधी हा परमार्थाचा सुखरूप मार्ग समाजाला सांगायला एक उपजून या पुरती येऊ काला खाऊ. कधी कधी दहीभात काला खाण्यासाठी आले, कधी कधी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता म्हणूनही आले. अजून काही प्रयोजन असतीलही, पण खऱ्या अर्थानं तुकोबारे सांगतात विठोबा, अरे नाही जाणार जन्माला. विठोबा म्हणतो तुका, अरे ते टोचणारे काटे मीच बनवलेत. जर कुणी चांगल्या माणसाला आडवामध्ये पाय नाही टाकला की त्याच्या कामाला यश नसतं येत. म्हणून तुका तुझ्या कामाला जर यश पाहिजे तर लोकांनी तुला छळलंच पाहिजे. तुका म्हणतो विठोबा, अरे पाया पडतो बाबा. वांगल कळलं ना तुम्हाला? हो लाडकी बहीण योजना. अरे तुम्ही काय नाराज आहेत काय माया? कीर्तनाला बसतील एकदम लक्ष देऊन ऐका. थोडं राहिलं कीर्तन, आता लय वेळ नाही. तुकोबा वांगाळ कळेल तुम्हाला. वांगाळ म्हणजे बघा, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते गायनाचार्य माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज कीर्तन झालं. मला म्हणले आज कसं काय साथ केली तुम्हाला? म्हणलं फार सुंदर गायले तुम्ही. म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, तिकडलं सांगतोय. हा म्हणलं फार सुंदर गायले. नाही म्हणले महाराज तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हणलं मायक्रो ऑब्झर्वेशन होतं माझं. फार सुंदर गायले. म्हणजे महाराज तसं नाही, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणली आज. मी काय म्हणलो, तुमच्या राजकारणातले वांगाळ नाहीत, आमच्याकडे लई. तो म्हणला बाजूच्याची कशी? अरे म्हणलं तू जिरवायला तवय रे इकडे. तू म्हणला महाराज माझ्या मागे त्याला म्हणताच नाही आलं. अरे म्हणलो दादा, तुझ्या माग म्हणता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. एवढी स्पर्धा इकडं. आमचे एक मित्र आहे, त्यांनी तुळशीची माळ घातली, भजनाला गेला आणि 6 महिन्यात चांगले अभंग बसवले, एकदम परफेक्ट तालात स्वरात. एवढाही स्वर हालत नव्हता. म्हणलं महाराज या एकादशीला भजनाला जायचं. म्हणला चला म्हणले. म्हणलं मला तर अनुभव आहे, चल म्हणलं तू पुढं. ते पुढे गेलं तसं 10व्या मिनिटाला परत मंदिराच्या बाहेर. त्याला म्हणलं काय झालं? म्हणलं महाराज हे भजनी लयच खतरनाक आहेत म्हणले. मला नाही वाटत 6 महिने माईक माझ्या घेऊन देते. म्हणलं का? अहो म्हणलं ती एकटंच म्हणी त्यात लोकांना जाऊनच देत नाही माईक. आणि दुसरं अजून सांगू भाऊ तुम्हाला, काही काही ठिकाणी माईकवर निभान नाहीत, माईक फेकून आणीत. पण अजून एक वाक्य सांगू का ह्याच्याही पुढचं, ज्याला लय स्वरातलं कळत नाही ना त्याला माईकचा नाद लय मला. हा विठ्ठल. तुकोबाऱ्यांना जाणवलं होतं हे विठोबा अरे लय वागाळेत, काय सांगायलाच नको. आता काय मी नवीन गाडी घेतली. आमचे काही जीवलग मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला. म्हणजे कबीर महाराज अभिनंदन, नवीन गाडी घेतली आमच्या ऋषी महाराजांचा. आमचे त्यांचे मोठे दुसरे बंधू अभिमन्यू महाराज. आणि खऱ्या अर्थानं त्यांचाही मला फोन आला. म्हणजे महाराज नवीन गाडी घेतली, अभिनंदन. आमच्या गावाकडचा एक मित्र आहे, तुम्हाला खरं सांगू भाऊ, काही मित्र नुसते मनाई मित्र आहेत पण ते आतल्या गाठीचे, ते कधी तुमचा घात करते सांगता येत नाही. हा गावाकडचा एक मित्र आहे. मी म्हणलो 2 वर्ष झाले यांनी आई मला फोन केला नाही, आता कस काय फोन केला? मग लक्षात आला, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोले. एक वाक्य सांगू का, कर्ज मंजूर झाल्यावर पार्टी मागायला येतात, पण हप्ता थकल्यावर लांबून जातं पण जवळ येत नाही. जन हे सुखाची दिल्या घेतल्यांची अंतकाळीची नाही रे कोणी. महाराज हे सांगायचं तात्पर्य आहे. त्यांनी मला फोन केला, म्हणजे महाराज 2 वर्ष झालं आपलं काही बोलणं झालं नाही, पण मला समजलं तुम्ही नवीन गाडी घेतली. म्हणलं कसं काय कळलं? म्हणजे तुमचं इंस्टाग्रामचं आयडी आहे कबीर महाराज ऑफिशियल, आणि त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट झाला ते बघितलं. म्हणजे इनोवा क्रिस्टा गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही महाराज तसं नाही, मला हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्या? अरे बाबा आपल्या घरासमोर 4 गाड्या पूजित बसना महाराज, लोकांनी घेत म्हणून पोटात दुखीत आहे. भाऊ अहो बंगला बांधायला बी लय मोठं काळीज लागतं. बंगला बांधला तरी 4 जणांच्या पोटात दुखणार आहे. कुठून आणला असं पैसा? काय करायचे? अन्न मान धन हे तो प्रारंभ आहे. एखाद्याचा बंगला चालला ना,
मनोमनी सांगा भगवंता चांगलं झालं. तुम्हाला खरं सांगू का, दुसऱ्याचा बंगला बघून आपल्या हृदयाला समाधान वाटलं तर विठोबा भगवान नागेश्वर आपल्याही बंगल्याची पायरी तयार करायला गेले. संत इतरांच्या समाधानात समाधानी होते आणि इतरांच्या दुःखात दुःखी होते. एवढी स्पर्धा विठोबा लई स्पर्धा. म्हणून मी मग सांगितलं माता माऊलींची लई स्पर्धा आहे. त्यांना टेन्शन, त्यांच्या अकाउंटवर हप्ता जमा झाला, लाडक्या बहिणीचा झाला नाही याचं नाही, तिच्या अकाउंटवर माझ्या आधी कसं काय आला, म्हणून रातभर झोप नाही. काय लक्षात आलं का? तुम्हाला एक सांगा, एक गोष्ट सांगताय का, एक गोष्ट सांगतो लय महत्वाची. माणूस मृत्यू लोकात समाधानी झाला पाहिजे आणि समाधान कुठे मिळतं ते हे कीर्तनात मिळतं. लक्ष द्या का, हरी कीर्तनात समाधान आहे. इथं आल्यानंतर आयुष्यातली सगळी दुःख माणूस विसरून जातो. अजून एक गोष्ट सांगतो, लक्ष नाही का, कीर्तनात मृत्यूचं स्मरण होतं म्हणून कीर्तन ऐकायचं असतं. याचं कारण आहे, तुकोबारांना नेहमी स्मरण व्हायचं, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबारांना सांगतात म्हणा लय गुंत, म्हणजे याचा अर्थ असा नाही की संसार करायचा नाही, संसारही करायचा पण परमार्थाची सांगड लावायची. असोडी संसारी जीवे, हे सांगायचं तात्पर्य. महाराज लई अडकून राहिलं, आता आम्ही काय म्हणा नाही म्हटलं तरी किती किलोमीटरचा प्रवास आहे तरी आलोच का नाही इथं. कारण माहितीये का, कारण आमच्या शर्टाला खिशे. काय वाटतं आम्हाला भाऊ, थोडं फार कमी जास्त झालं तरी स्टार्टर मारत नाही बरं का ड्रायव्हर. ती लय मोठ्या मनाची माणसे, त्यांना सांगायला लागत नाही ना. त्यांनी माझ्याबरोबर घासकीस केली नाही काहीच. आम्ही त्यांना बोललो ते म्हणजे महाराज तेवढंच होईल, काही काळजी करू नका, वाटलंच तर थोडं वाढून देऊ. म्हणजे मी मायकून म्हणलो बरं, लक्ष देऊ. जर चांगलंच कीर्तन वाटलं तर देऊ थोडं वाढून म्हणजे महाराज. म्हणजे चांगली मोकळ्या मनाची माणसं आहेत, मोकळ्या अंतकरणाने परमार्थ. आणि खरं सांगू का, तुमच्या गावाबद्दल फार अभिमान का वाटला. महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कीर्तनकार तुम्ही बोलवता, फार चांगले कीर्तनकार. या ठिकाणी महाराज लोक कुठं कुठं पैसा खर्च करतात पण परमार्थात खर्च करणारी माणसं आहे. म्हणून म्हणजे महाराज फार मोठं नियोजन आहे. बरे भाऊ, ते आता तुमचं नाव येते थोड्यात बरं का, नाही ते एखादं म्हणेल हे सारखंच का नाव घेते, काही नाही ना. मला ना माझं इथं काय पक्ष काय कुठला नाही ना, माझं गावात मतदान आहे. पण लक्षात नाही का मी काय सांगतोय, ही गोष्ट लय महत्वाची. महाराज फार समाधानी झाला पाहिजे माणूस. कीर्तनात मृत्यूचं स्मरण होतं. काहीने आयुष्यभर फरफट केली पण शेवटपर्यंत माणसं समाधानी नाही राहिली. मी एका सांगलीला कीर्तनाला गेलतो, लई मोठा बंगला. सकाळी वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं 10 ते 12 आणि 12 फुलं टाकायचे. तर रोज मला पुण्यस्मरणाची वर्षश्राद्धाची कीर्तन आहे. म्हणलो साहेब कसं काय नियोजन. साहेब म्हणजे महाराज आपण आधी 10 मिनिटं बंगला बघायला जाऊ. म्हणलं जाऊ. म्हणलो काय अर्थ, इथं नाही सांगितलं बरं का, तिकडलं सांगतोय लक्ष द्या. हा म्हणलं साहेब आता कीर्तन करायला आलो का बंगला बघायला गेलो. ते म्हणले महाराज 5 मिनिटं तरी जावं लागलं. म्हणून गेलो. आता त्यांच्या मागं मागं आई 20 कोटी रुपयाचा बंगला होता. कितीचा? 20 कोटी रुपयाचा बंगला. मी काय सांगतोय लक्षात नाही का, 20 कोटी रुपयाचा बंगला. बंगला बघितला, हॉल बघितला. गड्या म्हणलो हे सागर भाऊ लय जोरातच काम आहे, ठरवाय चुकलो का काय. मी काय नाही कळलं का तुमच्या, त्याच्या लक्षात नाही केले हुशार भाऊ. 20 कोटी रुपयाचा बंगला सांगलीला गेलतो. खरं सांगतोय, खोटी नाही. इकडला असं अहो ते हॉल बघितलाय का, गरीब लिकीचं लग्न होईल 1 नंबर. साहेब म्हणले महाराज कसं काय. आता नाही म्हणलं तर परत ह्याच्यात कपात करीन. म्हणलं लय भारी. बरं ऋषी महाराज आज सगळं ते आम्ही जर एखाद्या गायकाला म्हणलं ना वा ते 2 तास बोर करतो. मग नाही सांगितलं, मी सांगतो लक्षात काय ना. हे काय माहिती का, थोड्या थोड्या फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही. लय जर फुलवणी चिंतन गेलं की मग लोक परिधी बोलवत नाही. आणि माझा रेकॉर्ड आहे पुन्हा यायचं, लक्षात नाही का आता. आणि मग ते म्हणले महाराज कसं काय हॉल. म्हणलं फार सुंदर हो साहेब, काय वास्तू बांधली, काय सुंदर आर्किटेक्ट, फारच सुंदर. म्हणलं डिझाईन 1 नंबर. म्हणलं साहेब, म्हणलं महाराज येतो सुरुवात हे आगे आगे ते होता आहे क्या. चंद्रकांत गुरुजी ते मला किचन मध्ये घेऊन गेला होता. महाराजाला काय किचन करायचे. म्हणजे महाराज कसं काय किचन. आता म्हणलं लय भारी, आपल्याला काय कळते त्यातलं. खरं सांग का माता माऊली, तुमचं माझं लईत लय भारी किचन, ट्रॉली किचन. तसलं किचन नाही. तर बंगला 20 कोटी रुपयाचं म्हणलं किचन कसं. म्हणजे म्हणलं महाराज कसं काय. म्हणलं विशेष काय. म्हणजे बटन दाबलं की चहा उकळतो. खरे बरं का, बटन दाबलं की चहा उकळतो. असं 4-5 शेगड्या लावली. म्हणजे ही चहाची शिगडी. म्हणलं ह्या 4-5 शेगड्या म्हणजे ते विशेष आहे. म्हणले सांगतो. म्हणलं मग हे म्हणजे हे बाजूची, ती म्हणजे ही एकादशीची. एकादश महापर्व काळ उपवास बगर खिचडी साबुदाणा सगळं इकडे. आणि म्हणलं तिकडं, म्हणले तिकडं जाऊ नका, ते जत्रच आहे तुमच्या कामाचं. आता मला सांगा 20 कोटी रुपयाचा बंगला म्हणल्यावर किचन कसलं असं. बरं एवढ्यावर थांबव का नाही गुरुजी. काय वाटतं आम्हाला बाबा, एवढ्यावर थांबव का नाही. महाराज ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेले. तर महाराजाला कोण बेडरूम मध्ये घेऊन जाईल का. म्हणजे महाराज कसं काय.
म्हणलो साहेब नादच करायचं नाही हो. हे बेडरूम बघून असं वाटते मारावन पुढच्या जन्मी तुमच्याच पोटाला जन्माला. काही एक नंबर आहे म्हणलो. ते म्हणले महाराज तसं नाही करीत, त्याला गादीवर बसायला लागतं. आता मी गेलो घरच्या गादीवर बसल्या का मला काय माहिती इम्पोर्टेड आहे सगळं. ते जे गादी बसतो ते सातक्या बसतो ते धक्क्यावरती झालो. सिलिंगला लोक लागलं जीव मारायला झाला. गाड्या शेवटचंच कीर्तन होतं का काय नाही. आता काय गादी करायची वा मला. पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहतील. वस्ती तर वस्ती आला प्रातकाळी. बरं एवढ्यावर थांबावं का नाही काय वाटतं चोरदार. एवढ्यावर थांबावं का नाही. थांबलं पाहिजे का नाही. ते मला बाथरूम मध्ये घेऊन गेलं. बाथरूम मध्ये कोण घेऊन जायलो. म्हणलं साहेब काय विशेष. म्हणले महाराज टावेल घेऊन जायचं नाही डायरेक्ट अंग पुसून मारून बाहेर होतो. म्हणजे हो हायवर का असतं बाथरूम. सगळं ऑटोमॅटिक सगळं सेन्सर व्हॉइस कमांड. म्हणजे नुसतं बोललं तरी शॉवरचं पाणी येतं. म्हणून आता फेटा घातला आता नको बोलायला. अवघड झालं म्हणजे महाराज 2 कोटी रुपयाचं कितीचं बाथरूम. बंगलाचं 20 कोटी रुपयाचं तर बाथरूम कितीचं 2 कोटी रुपयाचं बाथरूम. म्हणलं साहेब बाथरूम 2 कोटी रुपयाचं आहे. लक्ष नाही का आता. बाथरूम 2 कोटी रुपयाचं आहे. पण एकच प्रश्न विचारतो नाराज व्हायचं नाही. साहेब म्हणले महाराज तुम्ही अतिथी आहेत आमच्या आम्ही का नाराज हो. म्हणलो साहेब बाथरूम 2 कोटी रुपयाचं आहे हे पटलं मला मानलं. पण शेवटच्या आंघोळ कुठे. सगळे शांत झाले आता. कारण कोणी मानणारच नाही इथं बाथरूम मध्ये. शेवटच्या बाथरूम मध्ये शेवटच्या आंघोळ बाहेर आहे. लक्षात नाही का. स्मशानभूमीत एक स्पष्ट वाक्य लिहिलंय आहे. मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. हे बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाते जाते. बघा महाराज आपलीच माणसं जाणारी. आणि दुसरी गोष्ट आता तर कवटी फुटस्तवर बी थांबत नाहीत. महाराज म्हणलं कवटी तर फुट म्हणले फुटन तर कुठे जाते. अरे म्हणलं बाप आहे ना तुझा. म्हणजे जाऊ दे आता झालं गेलं का गेलं मिळालं. अरे म्हणलं तू येणार आहेस का काय. लक्षात आलं का तुमच्या. हे मृत्यू लोकात लई मोठं दुःख आहे. आणि इथं एकच गोष्ट सोडू शकते. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचूया. त्या भगवान नागेश्वराचं नामस्मरण या सगळ्या दुःखातून आपल्याला निवृत्त करू शकतात. तुकोबाराय महाराज जगद्गुरु तुकोबार हे सांगतात विठोबा जाणार नाही हे खरं आहे. पण माणसाने खालून वरती जायचं आणि तुकोबाराय वरतून खाली येत आहे. लक्षात नाही का. पहिलीतला मुलगा दुसरीत तिसरीत चौथीत पाचवीत का पाचवीतला परत पहिलीत. ग्रामपंचायत सदस्य तो म्हणतो मी पंचायत समिती झालं पाहिजे. नाही सरपंच झालं पाहिजे. सरपंच म्हणतो मी पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे. पंचायत समिती सदस्य म्हणतो मी पुढच्या टर्मला जिल्हा परिषदला राहणार. आता संघटन वाढलं. जिल्हा परिषद सदस्य म्हणतो मी आता साखर कारखान्याचा चेअरमन झालं पाहिजे. चेअरमन म्हणतो मी आमदार झालं पाहिजे. आमदार म्हणतो मी मंत्री झालं पाहिजे. मंत्री म्हणतो मी मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतो मी पंतप्रधान झालं पाहिजे. पंतप्रधान म्हणतो मी राष्ट्रपती झालं पाहिजे. राष्ट्रपती म्हणतो मी परत सदस्य झालो पाहिजे. असं म्हणेन का राष्ट्रपती. मग माणसाने खालून वरती जायचं आणि तुकोबारे वरतून खाली येतात. घेईन मी जन्म. प्रश्नाचं उत्तर आहे का. लक्षात नाही का. याचं कारण असं आहे धर्म अर्थ काम आणि आई शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. तुम्ही आम्ही सगळे बसतो आपल्या प्रत्येकाला मोक्ष हवाय. तुकोबारेंना मोक्ष प्राप्त आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिनी नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. महाराज एकच प्रश्न अभंगातला. मग तुकोबार आहे तुम्हाला मोक्ष प्राप्त आहे. मुक्ती तुमची नवरी आहे. आणि तुम्ही म्हणतात मोक्ष आमच्या घरी कामाला आहे. तरी मोक्षावर जाऊन परत मृत्यू लोकांकडे काय येतात. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून महाराज मोक्षावर गेल्यानंतर परत जन्माला येता येत नाही माणसाला. म्हणजे तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे. आम्ही मोक्षाच्या वरच्या टोकावर आहे. महाराज सांगतात मोक्षाच्या वरती अजून एक आनंद आहे आणि तो आनंद घ्यायचा आहे म्हणून आम्हाला जन्माला यायचं आहे. मग सांगा तुकोबर आहे आमच्या सर्वसामान्यांना कळू द्या. धर्म अर्थ काम आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. आणि या मोक्षाच्या वरती अजून काय आहे. तर महाराज सांगतात मोक्षाच्या वरती अजून एक टोक आहे आणि ते आहे भगवान नागेश्वराची भक्ती. आणि ती भक्ती करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. अभंगाचं पहिलं